व्यक्ती आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांचं आपण कौतुक करतो का? मोठा गंभीर प्रश्न आहे. आपल्या मुलांचं काही वेळेस आपण कौतुक करत असू, परंतु मन भरभरून ज्याला कौतुक करावं म्हणतात, तर ते मन भरभरून आपण कौतुक करतो का? तर हाच कौतुक समारंभ आज जो दिवस आहे, तर तो कौतुक समारंभ दिवस हा 7 मार्च असतो. तर त्याचं औचित्य साधून आज कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतोय. आपल्याही रक्तामध्ये सर्वांच्या एक कल्चर यावं, ही संस्कृती निर्माण व्हावी. कौतुक म्हणजे काय? तर हे एक शस्त्र आहे. प्रत्येकाच्या मनाला एक उभारी देऊन जाणारं, प्रत्येकाच्या मनामध्ये एक औचित्य, एक वेगळंसं नातं एकमेकामध्ये निर्माण करणारं आणि सहकार्याची भावना, म्हणजे स्पर्धेपेक्षा सहकार्याची भावना वाढवणारा हा कौतुक समारंभ असतो. कौतुक कुणाचं करायचं आणि कधी करायचं हा प्रश्न आपल्याला दैनंदिन पडतो. आपण स्पॉटलाईट द्यायलासुद्धा मागं पुढे पाहतो. एक छोटंसं कार्ड आहे, ते सुद्धा द्यायचं का नाही हा आपण नेहमी विचार करतो. परंतु मित्रांनो, सांगायची बाब म्हणजे आज या ठिकाणी जे आपण पॉवर ऑफ कार्ड जे आहेत, तर एकमेकाचं कौतुकासाठीच हे कार्ड्स या ठिकाणी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केले होते. आणि हा कौतुक दिवस हा आपल्या एकट्यासाठी नाही, तर समाजामध्ये सर्वच ठिकाणी, कार्यस्थळावरती, समाजात ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं एखादं चांगलं कार्य झाल्याच्या नंतर किंवा आपल्या मित्रांनी किंवा आपल्या सबऑर्डिनेटनी एखादं काम चांगलं केलं तर आपण त्यांना थँक्यू साधं म्हणतो का? बाकी आपल्याला काही द्यायची अपेक्षा नाही आहे किंवा त्याचीही मोठी अपेक्षा नाही आहे आपल्याकडून की आपण त्याला काहीतरी द्यावं. परंतु एक थँक्यू किंवा धन्यवाद हा शब्द त्याच्या मनामध्ये एक असा तरळत राहतो की त्याच्या मनात अशी सकारात्मकतेची ऊर्जा एक निर्माण करून जातो आणि हीच शक्ती पुढच्या वेळेस त्याला कार्य करण्यासाठी परत एक उभारी देते. तर हीच उभारी मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपण ही आपल्याला एक छोटीशी सवय लावून घेऊ, जेव्हा केव्हा एखाद्याचं कौतुक करायचं असेल किंवा एखाद्याने चांगलं कार्य केलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याचं नक्कीच कौतुक करायला पाहिजे. हे कल्चर पाश्चिमात्य देशामध्ये फार चांगलं कल्चर आहे. आपण प्रत्येक वेळेस जर एखाद्या फॉरेनरच्या सोबत आपण कधी सहवासात राहिलो असेल किंवा कधी संपर्क आला असेल तर तेव्हा तुम्ही पहा, ते प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट दिल्याच्या नंतर ते कृतज्ञता व्यक्त करतात. तर ही कृतज्ञता आपल्या कामाच्या स्थळावरती, आपण कार्यस्थळावरती आपल्या मित्रांना, आपल्या सहकाऱ्यांना आपण खरं करतो का? तर हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि ते कौतुक आपण ज्यावेळेस म्हणतो तर हा मानवी नात्यामध्ये ऊब आणि विश्वास निर्माण करणारा, म्हणजे कौतुक करणे म्हणजे प्रत्येक वेळेसच आपण त्याला एखादी गोष्ट दिली पाहिजे असं नाही आहे. जसं आत्ताच म्हटलं मी, तर तो नाही आहे भाग. तर त्याच्यामध्ये आपण किती प्रेमानं त्याच्याशी बोलतो, की आरडाओरडा करून बोलतो. एखादी गोष्ट सांगितल्याच्या नंतर एखादा माणूस प्रामाणिकपणे इमानद्वारे कोणताही माणूस म्हणजे सुपरवायझर पाठीमागे नसताना तो स्वतःहून किती काम करतो. आणि आपण ज्यावेळेस एखाद्या वेळेस घरी असलो त्यावेळेस मागं आपल्या कंपनीमध्ये काय चाललं आहे, मागं आपल्या कंपनीमध्ये किती लोक प्रामाणिकपणे काम करतात. तर आपण सकाळी आल्याच्या नंतर एखादी गोष्ट जर झालेली असेल चांगली तर आपण तिचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि एखाद्याने जर चांगलंच खरंच कार्य केलं तर त्यालाही प्रामाणिकपणे आपण त्याला त्या ठिकाणी अप्रिशिएट केलं पाहिजे, त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हा व्यवस्थापनाने आज जरी या ठिकाणी कृतज्ञता सोहळा किंवा कौतुक समारंभ दिन या ठिकाणी आयोजित केला असला तर ही एक साधी आपली छोटीशी सुरुवात आहे असं म्हणूया. आणि आजपासून आपण कटिबद्धतेनं एक प्रतिज्ञा करायला हरकत नाही. मला असं वाटते की आपण एक प्रतिज्ञा स्वतःनी घ्यायला पाहिजे की मी दररोज कोणत्या तरी एका आपल्या सहकार्याला, आपल्या जवळच्या व्यक्तीला, मित्रांना काहीतरी मी आज कृतज्ञता त्याची व्यक्त करेन, त्याला धन्यवाद देईन आणि त्याच्या कामाचं तोंड भरून म्हणण्यापेक्षा थोडं तरी कौतुक करेन. जी सवय आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता
सकारात्मकच्या दृष्टिकोनातून रुचेल आणि खऱ्या अर्थानं आपण एक वेगळ्या दिशेनं आजपासून पाऊल टाकतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. तर मला फक्त तुमच्या सर्वांकडून एक विश्वास पाहिजे की आपण आजची जी सुरुवात आहे तर ती सुरुवात हा शेवट नसावी. याच्यापुढे दैनंदिन कामकाजामध्ये एक नवीन किंवा एक वेगळेपण आपण या ठिकाणी निर्माण करूया. आणि आज या ठिकाणी ज्यांना अवॉर्ड या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत आणि किंवा पॉवर अप कार्ड ज्यांना दिलेलं आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.